आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रम. आज आपण ऐकूया जलसंधारणासाठी पावसाळ्यातील उपाययोजना याविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी, दिवसेंदिवस पाऊस हा अनियमित होत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये पडलेल्या पावसाच्या पाण्याचं नियोजन जर काटेकोर पद्धतीनं आणि कौशल्यानं केलं तर जलसंधारणासाठी ते उपयुक्त ठरू शकतं. मंडळी, आपलं शेत ज्या परिसरामध्ये आहे त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये पावसाचं पाणी कसं पडतं, कुठं पडतं, ते कसं वाहून जातं याचा एक ठराविक पॅटर्न असतो. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये पाणलोट क्षेत्र असं म्हणतात. त्याचा विकास करताना पाणलोट क्षेत्रातील जमिनीचं क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, त्याचा उंच सखलपणा, जमिनीचा भूस्तर या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. इथं पाणी वाहून नेणारे ओढे, नाले यांचा विचार करून पाण्याच्या संधारणाचे शास्त्रीय पद्धतीने उपाय करणं गरजेचं असतं. शेतातलं वाहतं पाणी अडवण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेनं घातलेल्या मातीच्या किंवा दगडाच्या अडथळ्याला बांध म्हणतात. कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात साधारणतः 6% अथवा त्यापेक्षा कमी उतार असणाऱ्या लागवडयोग्य जमिनीमध्ये समपातळी बांध घातले जातात. समपातळी बांधामुळे वाहत्या पाण्याचा वेग कमी होतो आणि जमिनीमध्ये ते पाणी मुरायला मदत होते. मातीची धूपही कमी होते. जमिनीची सुपीकता जपली जाते आणि उत्पादन क्षमता वाढते. अनियमित किंवा अतिपावसाच्या प्रदेशामध्ये ढाळाच्या बांधाची उपाययोजना केली जाते. यामध्ये बांध करण्यासोबतच जास्तीचं पाणी सावकाश कमी गतीनं बांधाबाहेर काढून दिलं जातं. त्यासाठी वेगळ्या चरांचा उपयोग केला जातो. लागवडीला योग्य अशी जमीन असेल तर तिथल्या उताराला आडव्या असणाऱ्या समपातळी रेषेवर खोदलेल्या चरांना समपातळी चर म्हणतात. चरामधून खोदलेल्या मातीच्या आधारे चराच्या खालच्या बाजूला बांध घालण्यात येतो. गरजेनुसार नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून वृक्ष लागवडसुद्धा करता येते. पावसाचं पाणी समपातळी चरांमध्ये साठावं यासाठी चरांचा आकार 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल ठेवावा. 2 चरांमधील अंतर 4 मीटर ठेवावं. पाणी साठवण्यासाठी शेततळं, पाझर तलाव याचा सर्रास वापर करणं फायदेशीर ठरतं. पावसामध्ये मोठा खंड पडला, ऐन मोक्याच्या वेळी ताण आला तर अशा वेळी संरक्षित सिंचन देण्यासाठी या शेततळ्यांचा किंवा पाझर तलावांचा खूप उपयोग होतो. मंडळी, जमिनीवर पाणी साठवलं तर त्यातून बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हास होत असतो. तो टाळण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखाली पाण्याचा साठा करता येतो. यासाठी पुनर्भरण चर उपयुक्त ठरतात. या चरांमध्ये 6 ते 8 महिने पुनर्भरणाची प्रक्रिया सुरू राहते. त्याच्या खालच्या बाजूला 100 मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांना वर्षभर पाणी उपलब्ध होतं. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरते. तर मंडळी, अशा प्रकारे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जल आणि मृदसंधारणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या तर आपण पाण्याचा प्रश्न निश्चितच सोडवू शकू. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकलीत जलसंधारणासाठी पावसाळ्यातील उपाययोजना याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.